नमस्कार. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी नरेंद्र पुरुषोत्तम कुलकर्णी. सर्वप्रथम आलेल्या सर्व लोकांचे आभार. मुख्य म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे आभार, कारण की 2014 मध्ये ज्या वेळेला सर्वप्रथम त्यांनी आंतरराष्ट्रीय UN जनरल असेंब्लीमध्ये हा प्रस्ताव मांडला होता की जगात 21 जून ही एक जागतिक योगा दिनच्या निमित्ताने साजरा करण्यात यावा, आणि ती संकल्पना सर्वप्रथम मान्य करून 21 जून 2015 साली ही अंमल करण्यात आली. आणि तेव्हापासून सगळीकडे अख्ख्या जगात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. आज हे आपलं 6वं वर्ष आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदीजींनी हा दिवस का निवडला, तर हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये हा सर्वात मोठा दिवस, इट इज द लॉंगेस्ट डे म्हणून पण मानला जातो, आणि त्यामुळे ह्याचं खूप खूप वैशिष्ट्य आहे. आणि आज जगामध्ये भारताचं आणि भारताच्या संस्कृतीचं एवढं अप्रतिम हा जो इनिशिएटिव्ह जो सुरू केलेला आहे, त्या निमित्तानं आज पूर्वसंध्येला आम्ही आपल्या समोर योगाचा एक छोटासा कार्यक्रम घेऊन आलो आहोत. मी सर्वप्रथम माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे आभार प्रकट करतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा ही मनपूर्वक आभार करतो. त्यानंतर पुण्याचे खासदार गिरीश बापटजी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलजी यांचा आभार. त्याच्यानंतर आपले खडकवासला विभागाचे आपले माननीय आमदार भीमराव अण्णासाहेब तापकीर यांचं आम्ही आभार प्रकट करतो. या सर्वप्रथम आपले महापौर श्री मुरलीधर मोहोळजी, त्याच्यानंतर आज हे सगळं आयोजक जे आहेत, आजचा जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत ते राजेश कुलकर्णीजी आणि त्यांची पत्नी रसिका कुलकर्णीजी ह्यांचं आम्ही मनापूर्वक आभार करतो की त्यांनी हे आम्हाला एक उपलब्धी करून दिली, हा एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला, ज्याच्यावरती आम्ही आज आपण तुमच्यासमोर हे घेऊन आलेलो आहोत. तर आंतरराष्ट्रीय योगा दिन आणि योगाचं महत्व काय आहे ह्याच्याबद्दल एक 2 शब्द आम्ही सांगायचा प्रयत्न करू. बेसिकली योग हा एक संस्कृत शब्द आहे. युज हा एक संस्कृत शब्द ज्याचा अर्थ होतो युनाइट. युनाइट तर काय, तर आपलं शरीर, आपलं मन, आपली आत्मा ह्याला आपण कसं युनाइट करू शकतो. आणि जर इतिहास बघायला गेला तर सर्वप्रथम असं मानलं जातं की आदियोगी म्हणजे साक्षात महादेव यांनी सप्तऋषींना दिलेली ही विद्या, आणि मग त्या सप्तऋषींनी अख्ख्या जगभर ही विद्या प्रसारित केली. मग नंतर पतंजली, महर्षी पतंजली आले, त्यांनी ते आणखीन पुढे नेली. पुण्याचे BKS अय्यंगार हे किती प्रसिद्ध आहे ते सर्वांना माहितीच आहेत. तर ह्या याच्यामध्ये आज आम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की आमच्या बरोबर सौ नूतन प्रदीप कुलकर्णी आहात. या गेले 22 वर्ष झाल्या योग अभ्यास शिकता आहेत आणि शिकवत आहेत. ह्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून त्यांचं पदवी उत्तीर्ण झाल्या, आणि गेले 22 वर्ष आलं साकल्यानं आणि सातत्यानं ते योगाभ्यास करत करत लोकांना शिकवतात देखील. मी 2 मिनिटं त्यांचं पण या आहेत श्रीमती नूतन प्रदीप कुलकर्णी. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ह्या एक संतूर आजी देखील आहेत. संतूर मॉम तर आपण ऐकलंच आहे, पण ह्या संतूर आजी आहेत. आणि आज आता ते आपल्याला योगाचे वेगळे वेगळे आयाम आणि आपले नियम हे सगळे सांगतील, काही आसन आपल्याला दाखवतील. तर मी आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वप्रथम योग जे आहे ते 4 अवस्थांमध्ये विभाजित केलेला आहे. खडे अवस्था, बैठे अवस्था, विपरीत अवस्था आणि शयन अवस्था. तर सर्वप्रथम आपण खडे अवस्थामधनं काही आसन दाखवतील आपल्याला. मी प्रार्थना करतो माननीय श्री सौ नूतनजींना की आपण सर्वप्रथम सूर्यनमस्कारापासून सुरुवात करू. 10 अंकी सूर्यनमस्कार आपण करू. सर्वांना प्रथम योग दिनाच्या शुभेच्छा. सुरू करतो आपण 10 अंकी. अर्धचक्रासन, श्वास घेत
श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत अर्धभुजंगासन. कुंभक करायचं इथे प्लॅंक पोझिशनमध्ये. श्वास सोडत साष्टांग नमस्कार. श्वास घेत भुजंगासन. परत श्वास सोडत मस्त. श्वास घेत अर्धभुजंगासन. श्वास सोडत पादहस्तासन. परत श्वास घेत नमस्कार. अप्रतिम अप्रतिम. सूर्य नमस्कार हा सर्व आसनांचा राजा मानला जातो. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आसन येतात. आता मी विनंती करीन त्यांना की 12 अंकी विस्तृत पाद सूर्य नमस्कार आम्हाला दाखवावा. अर्धचक्रासन. विस्तृत पाद हस्तपादासन. अर्धभुजंगासन. वाईट प्लॅंक पोझिशन. श्वास सोडत साष्टांग विस्तृत पाद भुजंगासन. वापस विस्तृत पाद पर्वतासन. सावकाश विस्तृत पाद अर्धभुजंगासन. मलासन पोझिशन. सावकाश नमस्कार. अप्रतिम अप्रतिम. आता त्या आपल्याला 5 अंकी सूर्य नमस्कार दाखवणार आहेत. हे त्यांची वैशिष्ट्य आहे. अर्धचक्रासन. श्वास घेत श्वास सोडत हस्तपादासन. कमरेसाठी मलासन. वापस जैसे थे पादहस्तासन. नमस्कार मित्र. रिलॅक्स. आता आपल्याला ते 3 अंकी सूर्य नमस्कार दाखवणार आहेत. अर्धचक्रासन. 1 2 ला प्लॅंक पोझिशन. 3 नमस्कार मित्र. रिपीट. अर्धचक्रासन. 2 प्लॅंक पोझिशन. नमस्कार. अप्रतिम अप्रतिम. आता ते आपल्याला 2 अंकी सूर्य नमस्कार दाखवणार आहेत. शशांकासन मध्ये या. सावकाश श्वास घेत भुजंगासन. वापस शशांकासन. फुल स्ट्रेच. सावकाश खालून यायचं. भुजंगासन. रिलॅक्स. अप्रतिम अप्रतिम. आता खडे अवस्थामधलेच हे काही आसन आहेत ते दाखवत आहेत. खास करून आपली कंबर सुदृढ करण्याकरता. सर्वप्रथम वृक्षासन. आता हे जे पहिले 3 आसन ते दाखवणार आहेत ते खास करून उंची वाढवण्याकरता अप्रतिम आहेत. त्यातमध्ये प्रथम आहे वृक्षासन. अप्रतिम अप्रतिम. असं का म्हणलं जातं की भागीरथांनी 12 वर्ष वृक्षासन ह्याच्यामध्ये राहून शंकराची प्रार्थना करून गंगेला आणलं होतं खाली. अप्रतिम. उंची वाढवण्याकरता खूपच सुंदर आसन. आता दुसरं आहे पर्वतासन. ताडासन. दोन्ही ओळखत आहे असणार. रिलॅक्स. आता मी विनंती करेन की पतंगासन दाखवावं. हे देखील हाईट्स वाढवण्याकरता अप्रतिम आहे.
एक्सलंट. नटराज आसन. डाव्या खूपच बाजूने पण सुंदर. दोन्ही बाजूने करूया. खूपच सुंदर. अर्धकटी चक्रासन. श्वास घे. कटी म्हणजे कंबर. डाव्या साईड. खूपच छान, खूपच छान. आता आपण दुसरी अवस्था घेणार आहोत, बैठे अवस्था. ह्याच्यामध्ये कंबर, पोट हे सुदृढ करण्याकरता हे आसन आहेत. सर्वप्रथम मी विनंती करीन उग्रासन दाखवायला. बॅक पूर्ण अंतर. स्टेज. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत पूर्ण जेवढं जमेल तेवढं खाली या. खूपच सुंदर, खूपच सुंदर. आता बैठे अवस्थातलं पर्वतासन. वज्रासन मध्ये येतोय आपण. पाठीस्कानात ताठ. श्वास घेत वर. श्वसनाची क्रिया चालू. घेणं श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. श्वास सोडत हात खाली. मस्त. आता आपण भद्रासन दाखवावं मॅडम. खास करून पाठीसाठी. पाठीस्कानात ताठ. नजर समोर. पूर्ण श्वासावर लक्ष. डोळे बंद. मनाने चित्ताने पूर्ण आतमध्ये. रिलॅक्स. आता पद्मासन. आपण खूप वेळेला ऐकलं असेल की ज्या वेळेला आपण कुंडलिनी साधना करतो त्यावेळेला ही आसन अत्यंत महत्वाचं असतं. आता मी विनंती करीन गोमुख आसन दाखवावं. इथं बघा तुम्ही, जो पाय वरती आहे तोच हात वरती आहे, जो पाय खालती आहे तो हात मागं जातोय बघा. आणि जे दिसते ते गोमुख, हे पायाचं जे आहे ते गोमुख आहे आणि वरती जे आहे ते सिंग असतं. खूपच छान मॅडम. छान. खूपच. आता मी विनंती करीन आपण तिसऱ्या अवस्थेकडे जात आहोत, विपरीत अवस्था. आता विपरीत अवस्थामध्ये मी विनंती करीन की पहिलं सर्वांना भुजंग आसन दाखवावं. हनुवटी टेकलेली. दोन्ही हात चेस्टच्या बाजूला. श्वास घेत मानवर. दोन्ही पाय जोडलेले. श्वासन चालू. भुजंग म्हणजे कोब्रा, कसा त्याचा फणा असतो. दिस इज ही एक सुंदर अप्रतिम एक्सरसाइज आहे, कम्प्लीट आपल्या मणक्यासाठी. मी आता प्रार्थना करीन नौका आसन दाखवावं. दोन्ही हात दोन्ही पायावर. जमिनीपासून समांतर. रिलॅक्स. वाव. धनुरासन.
तुम्ही बघत आहात इनर थाईज, कम्प्लीट बॅक, बॅकबोन, या सर्वांसाठी उत्कृष्ट आसन धनुरासन. आता मी विनंती करीन पार्श्व उत्थान आसन दाखवावं. अप्रतिम. आता आपण चौथ्या अवस्थेत येत आहोत, शयन अवस्था. शयन अवस्थामध्ये मी सर्वप्रथम विनंती करीन हलासन दाखवावं. सर्वांगासन. अप्रतिम. मी आता विनंती करीन पवनमुक्तासन. वाव. उग्र आसन. खूपच छान. कंद्रासन. हे सर्व आसन आपली पाठ, कंबर, पोट हे सर्वांसाठी उत्कृष्ट आहेत. खूपच छान. जठर परिवर्तन आसन. अप्रतिम. आता मी विनंती करीन सर्व आसनांचा राजा, खास करून शयन अवस्थामधला शीर्षासन दाखवावा. वर्षानुवर्षाची तपस्या लागते, त्यावेळेला असा हा बॅलन्स येतो. खरंच अप्रतिम. अप्रतिम अप्रतिम. आता आपण पुढच्या तो पुढचा जो भाग आहे तो आहे प्राणायामाचा भाग. आता हे आपण सुरू करणार आहोत. प्राणायाम हा आपण खूप वेळा ऐकलाय की बाबा नुसतं श्वास घेणं आणि सोडणं हा प्राणायाम नाही आहे. तर ह्याच्यामध्ये 3 महत्वाचे आहेत: पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे ज्यावेळेला आपण श्वास घेतो, कुंभक म्हणजे ज्यावेळेला आपण श्वास रोखून घेतो, आणि नंतर आहे ते रेचक म्हणजे ज्यावेळेला आपण श्वास सोडतो.
हा खऱ्या पद्धतीनं हा प्राणायाम असतो. बऱ्याच वेळेला आपण फक्त श्वास घेणं आणि श्वास सोडणं ह्याला आपण प्राणायाम समजतो, तसा नाही आहे. आमचे गुरुजी अवधूत शिवानंद बाबाजी कायम सांगायचे की यम, नियम आणि अस्तेय हे 3 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आता हे आहेत काय? बऱ्याच लोकांना कदाचित कल्पनाही असेल, पण ज्या लोकांना कल्पना नाही त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो. यम यम ह्याचे परत 3 प्रकार आहेत: साधना, सेवा, सत्संग. साधना म्हणजे मेडिटेशन, साधना म्हणजे अंतरयात्रा, साधना म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवरती कंट्रोल करण्याची पद्धती. सेवा सेवा 2 प्रकारच्या असतात. एक असतात त्या सकाम सेवा असतात, एक असतात त्या निष्काम सेवा असतात. सकाम सेवा ज्याच्या बदले आपण कर्म करतो आणि त्याच्या बदले आपल्याला पैसे मिळतात, काय आपल्याला त्याचा मोबदला मिळतो, ती झाली आपली सकाम सेवा. ती आवश्यक आहे, पण त्याचबरोबर निष्काम सेवा ही तितकीच महत्वाची आहे. आपण कितीतरी लोकांच्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये आजकाल नवीन गिव्हर्स गेन आपण किती ऐकतो, पण हे आपण विसरलो आहोत की आपल्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून आलेलं आहे. ही आहे निष्काम सेवा. जेव्हा तुम्ही देता त्यावेळेला ब्रह्मांड अगदी तुम्हाला उकळून तुम्हाला परत देतो, म्हणून ती निष्काम सेवा ही तेवढीच महत्वाची आहे. तर यमचे भाग झाले साधना, सेवा आणि सत्संग. सत्संग म्हणजे काय? सत्य मार्गावरती जाणाऱ्या पुरुष किंवा स्त्रीचा संघ, तो सत्संग. त्याच्यासाठी तुम्हाला भजनच गायला पाहिजे असं नाही. तेही करा, ईश्वराची प्रार्थनाही करा, भजनही करा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण सत्संग हे अत्यंत आवश्यक आहे. हे झाले यमचे प्रकार. नियम आपल्याला सर्वांना माहिती आहे. नियमितपणे सकाळी उठणे, व्यायाम करणे, योगाभ्यास करणे, प्राणायाम करणे, वर्कआउट करणे. भाग नियमित वेळेला आहार करणे, चांगला आहार घेणे, त्याच्यानंतर नियमित तुम्हाला झोपणे, विश्राम करणे, योग निद्रा देखील एक खूप सुंदर प्रकार आहे त्याच्यातला. तिसरा जो भाग आहे नियमानंतर जो येतो तो आहे अस्तेय. आणि इथं सर्वात जास्त सर्वांना जे कठीण वाटतं ते हेच आहे. अस्तेयचा अर्थ आहे जे मी स्वतः कमवलेलं नाही, ते माझं नाही. पण आपण बघत आहोत इकडं भाऊ भावाशी भांडतो, मुलगा वडिलांशी भांडतो, मला ही प्रॉपर्टी हवी आहे, मला ते हवी, आणि घरोघरी आपण बघतो किती चाललेलं आहे. पण हे खरं तू कमवलंयस का बाळा? तू जर कमवलं नाहीस तर त्याच्यामध्ये तुझी आशा का? पण ऐकणं जेवढं आपल्याला उत्तम वाटतं ते अंमलात आणणं तेवढंच अवघड जातं. कारण की आपला अहंकार हे करू देत नाही. मला आयतं जेवढं मिळेल तेवढं चांगलंच, ही संस्कृती आपल्याला खणून पाडायची आहे. मी आता परत नूतन मॅडमना मी परत विनंती करेन की आता आपण प्राणायामाचे भाग घेऊ. पुन्हा एकदा स्वागत आपलं. आता प्राणायामाचे देखील खूप प्रकार आहेत, पण आम्ही प्रयत्न करत आहोत की संक्षिप्त मध्ये तुम्हाला कितपत तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू, जेणेकरून दिवसेंदिवस तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये देखील ते अंमलात आणून तुम्ही खूप त्याच्यावरती काम करू शकता आणि प्रभावी असतं. ह्याच्यामध्ये काही असे प्राणायाम आहेत जे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विचारल्याशिवाय करू नये. खास करून ज्याच्यामध्ये एकदम आपल्याला फास्ट ब्रीदिंग करावं लागतं. कपालभाती आहे किंवा अग्निसार आहे. हे प्रेग्नेंट बायका आहेत किंवा ज्यांना हार्टचे ऑलरेडी काही त्रास असतील तर आवर्जून त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि करावं. सर्वप्रथम मी विनंती करेन की शुद्धी क्रिया प्राणायामातली, त्याच्यामध्ये 3 प्रकार आपल्याला ते दाखवतील. प्रथम कपालभाती. रिलॅक्स. अप्रतिम. अग्निसार. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. रिलॅक्स. नाडी शोधन. हे तिन्ही जे शुद्धिक्रिया आहे ते आपली नाडी शुद्ध होती आपली.
सुंदर, खूपच सुंदर. आता आपण दुसरा प्रकार घेत आहोत, भस्त्रिका. हे खास करून हार्ट पेशंट किंवा प्रेग्नंट बायकांनी करू नये. भस्त्रिका. रिलॅक्स. प्राणायामाचा राजा, अनुलोम विलोम. रिलॅक्स. आता ज्या प्राणायामाकडे आपण वळत आहोत त्याआधी थोडीशी माहिती अशी की आपला श्वास आपली आयु कसं ठरवतं. आपल्याला कल्पना असेल, कासव हे असं मानलं जातं की तासातनं एक श्वास घेतो आणि त्याचं आयुष्य 300 वर्षाहून अधिक. श्वान म्हणजे कुत्र किती फास्ट ब्रिदिंग करतं, त्याचं आयुष्य 13 ते 15 वर्ष. तर किती महत्वाचा आहे श्वास. आता आपण दाखवणार आहोत कृक्रिय प्राणायाम. रिलॅक्स. शांतशीर. अप्रतिम. सर्वातली महत्वाची मुद्रा, सिंह मुद्रा. वाव. रिपीट. रिलॅक्स. खूपच सुंदर. आपण लाफ्टर क्लब जॉईन करतो, पण त्याच्या मागे सायंटिफिकली ते कसं करावं त्याची उत्कृष्ट पद्धती म्हणजे हास्य मुद्रा. रिलॅक्स. मी विनंती करीन आणखीन एकदा करून दाखवावं. येस. रिलॅक्स. अप्रतिम. ह्याच्यातलं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं का हो दर्शको. आर्टिफिशियली सुरू नक्की झालं, पण ते पोचलं त्या पराकाष्ठेला ज्या वेळेला ते नॅचरल मध्ये झालं. हा खरा पद्धत आहे. हेच मला दाखवायचं होतं, म्हणून मी मॅडमना विनंती केली की आणखीन एकदा दाखवा म्हणून. आपण आता दुसऱ्या याच्याकडे जातो. हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण आरती ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपण टाळ्या वाजवतो, कारण की आपल्या हातामध्ये, हाताचे तळहात जे आहेत आणि तळपायांमध्ये सगळ्यात जास्त आपले न्यूरो सेल्स आहेत. आणि त्यामुळं आता आपण करणार आहोत 25 टाळ्यांचा आसन. रिलॅक्स. वाव. खरंच खूपच सुंदर. आता जे आपण करणार आहोत ते करायच्या आधी मला एक मुंडक उपनिषद मधला, अथर्ववेद मधला एक सुंदर असा श्लोक आहे जो काय सांगतो
हे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रणवो धनो शरो यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्वम शर्वत तन्मयो भवेत. ह्याचा अर्थ प्रणवो धनो, प्रणव ओंकार हा आहे तुमचा धनुष्य. शरो यात्मा एरो, तुमचा जो बाण आहे ती आहे तुमची आत्मा. ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते, ब्रह्म म्हणजे काय तर रियालिटी, जे खरं सत्य आहे, जे अख्ख्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्या सत्यातनं, ते तुमचं लक्ष्य आहे. अप्रमत्तेन वेद्वम, कुठंही आपलं मन एकदम स्थिर करून, कुठंही अस्थिरता न आणता तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोचलंच पाहिजे. अप्रमत्तेन वेद्वम शर्वत तन्मयो भवेत, अशा प्रकारे जायला पाहिजे की तो जो बाण आहे तो स्वतःच तो गोल बनतो, तोच तुमचं लक्ष्य बनतो आणि एकमेकाच्यात विलीन होतो. ह्याचं आपल्याला पुढचं जे आहे ते आहे 11 ओंकार, जे सर्वात महत्वाचे आहे. येस मॅम. Nervino che il mondo accesso più spagno regione per diverse culture. खूपच सुंदर. खरं तर खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत, आणखीन काही सांगण्यासारखं आहे, पण आम्हाला असं वाटलं की जेवढं आम्ही आता सांगू शकू तेवढं आम्ही ह्या वेळेच्या याच्यात आम्ही द्यायचा प्रयत्न केला. सर्वात महत्वाचं म्हणजे सौ नूतन प्रदीप कुलकर्णी ह्यांचं स्वतःचं नूतन योग स्टुडिओज म्हणून त्यांचा स्टुडिओ आहे. कात्रज मध्ये आहे त्यांचा स्टुडिओ आणि त्यांच्याबद्दल माहिती मी आता देईनच. मला खरं असं वाटतं की तुम्हाला खरंच काही प्रश्न असतील आणि हे सगळं चालत असताना तर तुम्ही आता विचारू शकता. आम्ही पुढचे हे 5 मिनिटं हे प्रश्न उत्तरासाठीच ठेवलेले आहेत. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी विनंती करीन नूतन मॅडमना ते सांगावे. थँक्यू. श्रद्धा कुलकर्णी धन्यवाद. राजेश कुलकर्णी जी धन्यवाद. आपले कंटिन्युअस लाईक्स, तुमचे कंटिन्युअस कमेंट्स येत आहेत. खूप 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 धन्यवाद. खूपच छान. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. आपल्यामुळेच ते शक्य झालं आहे. हो, आम्ही कात्रजचा ऍड्रेस मी आता चॅट बॉक्समध्ये टाकीनच थोड्या वेळात. आणि हा मी रेकॉर्डिंग फेसबुकवरती मी ठेवणारच आहे. आपण हो त्या क्लासेस घेतात
हो श्रद्धा मॅडम, ते क्लासेस घेतात. हो, आपण जॉईन करू शकता. मी त्यांचे डिटेल्स तुम्हाला आता पाठवीनच. मी पाहिजे असेल तर तुम्हाला आता त्यांचा नंबर व्हर्बली सांगू शकतो. तुम्हाला नोट करायचा असेल तर करून घ्या. आणि अच्छा, ऋतुजा विचारती आहे की सूर्यनमस्कारमध्ये कुठले कुठले मसल्स हे इम्प्रूव्ह होतात? सगळेच आतले थाय मसल सगळ्या जे आपण पहिला अर्धचक्रासन करतो, पहिला आसनाचा जे पोश्चर आहे ते पूर्णपणे बॅकवर जातं. जेवढं तुम्ही बॅक वापरू शकता पूर्णपणे पाठीचे मसल पूर्णपणे रेडी होतात. रिलॅक्स हस्तपदासनमध्ये जेव्हा तुम्ही खाली वागता श्वास सोडून तेव्हा पूर्णपणे गुडघ्याची बॅकसाईड आपण कधीच ओपन होत नाही, पण सूर्यनमस्कार करताना हस्तपदासनमध्ये ते ओपन होतात. नंतर जेव्हा पाय मागे घेतो तेव्हा इनर थाय ओपन होते, पूर्ण ट्रेस होतं त्याच्यावर आणि स्ट्रेचिंग होतं. नंतर जेव्हा पुढचा पाय मागे घेतो तेव्हा प्लँक पोझिशन, कमरेवर ताठपणा येतो आणि कंबर घट्ट होते आणि परत पोटाचा जो मसल आहे तो पूर्ण कॉन्टॅक्ट होतो. साष्टांग नमस्कारामध्ये पूर्ण परत बॅकवर आला, हनुवटी टेकवतो आपण साष्टांग नमस्कारामध्ये. भुजंगासनामध्ये पूर्ण पाठीवर आला, सर्वात राजासन भुजंगासन. परत पर्वतासनामध्ये पूर्ण वापस थायचे मसल्स कॉन्टॅक्ट होतात, हॅमस्ट्रिंग मसल. वापस अर्धभुजंगासन, वापस पुढे आलो आपण, मागचा पाय स्ट्रेच झालेला आहे, इनर थाय वापस स्ट्रेच झालेला आहे. हे सर्वांगाला नमस्कारचे फायदे आहेत. रिलॅक्स हो. श्रद्धा कुलकर्णी मॅडम विचारतायत, योगा सोबत आपण डाएट पण देता का मॅडम? हो हो, येस, डाएट प्लॅन पण आहे माझ्याकडे, आपण येऊ शकता. उत्तम. मी चॅटबॉक्समध्ये मॅडमचा नंबर दिलेलाच आहे. मी हे जो व्हिडिओ परत पोस्ट करणार आहे माझ्या फेसबुक पेजवरती आणि मॅडमच्याही फेसबुक पेज आहे त्याच्यावरतीही मी करणार आहे. त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेलीच असेल. पण ज्या ज्या लोकांना आणखीन माहिती हवी असेल तर मॅडमचा नंबर तुम्ही नोट करून घ्या. नूतन कुलकर्णी 800-711-311 असा नंबर आहे. मी चॅटबॉक्समध्ये दिलेला आहे. हा, आता खास करून जे आपले वयस्कर लोक आहेत ज्यांना खुर्चीवर बसून व्यायाम करणं शक्य आहे, खाली बसून करणं हे शक्य नाही, तर मी मॅडमचा वेळ आणखीन थोडासा घेऊन मी त्यांना प्रार्थना करेन की जरा प्लीज आम्हाला तेही दाखवा. असं ताट खुर्चीवर रिलॅक्स नाही बसायचं, तिथे पण ताट थोडंसं बसायचं. उजवा पाय सावकाश वर करायचा, डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पॅरलल बिलकुल उजवा पाय सरळ करायचा आणि टो जे आहे ते पूर्ण आपल्याकडे प्रेस झाला पाहिजे. इथला जो शिर आहे ते पूर्ण थायपर्यंत कमरेपर्यंत ताण बसला पाहिजे. हे तुम्ही 10 काउंट जरी 1 बाय 1 केला, अल्टरनेट केला तरी चालेल, वन साइड केला तरी चालेल. हा एक आहे. नंतर पूर्ण मागे सारखं रिलॅक्स मध्ये बसा. इथून खाली ज्यांना बसता येत नाही इथून बसून खुर्चीवर पर्वतासन करू शकता. इथून बसून तुम्ही खुर्चीवरचे नमस्कार काढू शकता. हा दुसरा अंक आपण जे उभारून करतो ते टो पर्यंत घेऊन जावा. काय काहींचं पोट जास्त असेल तर इथपर्यंत राहतील, काय काहींचं इथपर्यंत राहतील, काही प्रॉब्लेम नाही. नंतर दोन्हीकडे हात ठेवून ट्विस्टिंग करू शकता बसून. ट्विस्टिंग नंतर हात वर करून घेऊन साईडला ट्रेस करू शकता. एवढंच, जेवढं जाईल तेवढं, शक्य जेवढं आहे तेवढंच करू शकता. नंतर परत उठायचं आणि परत 5 वेळा बसायचं. पाय थोडेसे वर यावे, परत उठायचं, परत बसायचं, असं 5 वेळा. आणि थोडंसं खुर्चीवर हे जे पाय आहेत ते जेवढं जमेल तेवढं हे साईडला, खुर्चीचा आधार मिळतो आपल्याला हा साईडला. नंतर गुडघा वाकून खुर्चीचा सपोर्ट घेऊन इथं वाकून डावा पाय थोडंसं मागे सरकायचं आणि थोडंसं स्ट्रेच करायचं. आधार घेऊन इथं पण तुम्ही उभारून भुजंगासन करू शकता, छत पाहू शकता. असे बरेच तुमचे प्रकार आहेत खुर्चीचे. अप्रतिम अप्रतिम. आता आणि 2 मिनिटं तुम्हाला मी जस्ट पोटाला ऍब आणि जसे साईड ऍब्स असतात त्या टायरी असतात आणि इनर थाय आउटर थाय जे असतात ते एकच 3 मिनिटांमध्ये मी स्टार्टिंग तुम्हाला दाखवते. जम्प स्टार्ट जे पोटाचे मसल्स असतात साईडच्या, इन आउट 20
high knee, toe touch, side, cross, jump and squat, plank, up, up, स्विमिंग पोटावरची, पोटाची चरबी पूर्णपणे दाबायची, सिसो आणि पाठीवरची, सर्वांगासन मध्ये सायकल, रिव्हर्स, उकरासन ओपन क्लोज, क्रॉस, टच, जातं पूर्ण पोट चेचून काढायचं, रिलॅक्स, कंदरासन आणि शवासन महत्वाचं शेवटचं असं शवासन. खूपच सुंदर. हे डे टू डे बेसिसवरती तुम्ही केलात, तुम्हाला बघितल्यावर अंदाज आलाच असेल की हे कुठलीच चरबी राहणं शक्यच नाही आहे. राजेश कुलकर्णी सरांचं एक असं आहे की एक असं रेग्युलर आसन कुठलं करावं ज्यांनी ते रेग्युलरली त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पहिलं हा छान प्रश्न केला त्यांनी. वज्रासन एकच आसन असं आहे की ते जेवण केल्यानंतर आपण करू शकतो. ओ, डायजेस्ट प्रॉब्लेम जर असेल, सगळ्यात जो प्रॉब्लेम आहे तो पोटातच असतो. खरं आहे. तर हे एक आसन आहे. भुजंगासन हे एक आसन सहज करता येणार. सहज सजांकासन एक आसन. आणि जेवढं जमेल तेवढं तुम्ही अंगठ्यात पडायचे किंवा साधे मांडीमध्ये पर्वत आसन. हा, हे 3-4 अगदी सोपे आहेत. 11 सूर्यनमस्कार जरी काढले दररोज तरी सगळे कव्हर होतात असं. अप्रतिम. 11 सूर्यनमस्कार दर्शक हो, ऐकलं ना? 11 सूर्यनमस्कार जरी तुम्ही काढलेत तरी खूप खूप आहे. पण नियमितपणा पाहिजे, नियमितपणा पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. 700 काढले. त्याशिवाय काहीही होणं शक्य नाही आहे. आपल्या क्लासचा रिझल्ट 638 नॉनस्टॉप सूर्यनमस्काराचा आहे. अरे बापरे, पण 1000 पर्यंत जायचंय, गिनीज वर्ल्ड करायचंय रेकॉर्ड. 638 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार. ओ माय गॉड, मीच काढले. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि 1000चं लक्ष आहे. 1000चं लक्ष. ओ माय गॉड, ओ माय गॉड. या दिवाळीपर्यंत 1000 पर्यंत जाणार, नक्की जाणार. सर्वांचे आशीर्वाद आहे. खरंच खरंच. म्हणजे मॅडम खरंच कौतुक करासारखं वाटतं की तुमच्याकडे बघून असं वाटतही नाही की तुम्ही खरंच आजी पण झाला आहात. खरंच संतूर आजी हा मी पहिल्यांदाच, हा एक खरंच नवीन पदवी आम्ही देऊ इच्छितो. संतूर मॉम खूप ऐकल्यात. नाही, खरंच खूपच सुंदर, खूपच सुंदर. बाकी सर्व माहिती मी देईनच. पुन्हा एकदा आम्ही हे प्रोग्राम संपवण्याच्या आधी पुन्हा एकदा आभार प्रकट करू इच्छितो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा, की ज्यांच्या संकल्पनेमुळं हा एक आंतरराष्ट्रीय योगा दिवस आज साजरा करता येतोय आपल्याला. आणि अख्ख्या विश्वमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीतलं जपलेलं हे योग विद्या सर्वांपर्यंत पोहोचतोय आणि सर्व त्याचा सन्मान करतायत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आपले विरोधी पक्ष नेते माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटीलजी, त्याच्यानंतर पुण्याचे आपले खासदार माननीय श्री गिरीश बापटजी, खडसवासला मतदारसंघाचे आमदार श्री भीमराव अण्णाजी तापकीरजी, आपले महापौर मुरलीधर मोहोळजी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले आयोजक या कार्यक्रमाचे राजेश कुलकर्णी व त्यांच्या सौभाग्यवती रसिका कुलकर्णीजी. राजेश कुलकर्णीजी हे आता सध्या सहकार्यालयीन मंत्री, पुणे ग्रामीण जिल्हा प्रभारी, मुळशी तालुक्याचे अध्यक्ष आहेत. थँक्यू सो मच. सर्वांचे आभार, खूप खूप धन्यवाद. आपण वेळ दिलात आणि सर तुम्ही हे आयोजन करण्याकरता आम्हाला मदत केली, राजेश कुलकर्णीजी आणि रसिका कुलकर्णीजी. थँक्यू सो मच. आम्ही रेग्युलरली नूतन मॅडम शिबिरं घेत असतात. खास करून मागच्या लॉकडाऊनमध्ये सांगू इच्छितो
की त्यांनी मोफत शिबिरं घेतलेत का तर हा योग घरोघरी पोचावा आणि सगळेच संतूर मॉम आणि संतूर आजी व्हावे आणि प्लस त्यांचे जे काही सहभागी आहेत त्यांचे नवरे मुलं ते देखील आता लहानपणापासून जर करत गेले तर तुम्ही बघताय समोर उदाहरण आहे फ्लेक्सिबिलिटीचं की आणि मुख्य म्हणजे आतापर्यंत एकदाही दवाखान्याची पायरी चढलेली नाही, औषधं घ्यायला लागली नाही. आपलं शरीर, आपलं मन आणि आपली आत्मा हे तिन्ही एकत्र जर करायचं असेल तर योगाभ्यास नियमितपणे करावं आणि तो एका योग्य गुरुकडनं शिकावं. हेच आमचा उद्देश आणि हेच उद्देश घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत. आपलं खूप 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 धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरिओम. हरिओम.